दुसऱ्या स्टुडंटकडे वळूया, त्यांचं काय मनोगत आहे आणि ते आजपर्यंत काय शिकले आहेत आणि त्यांचे एक्झामची काय प्रिपरेशन आहे. चला तर मग वळूया पुढच्या विद्यार्थ्यांनी. तुमचं नाव सांगाल का? अनुष्का मिलिंद कांबळे. अनुष्का, तर इथं तुम्ही एक्सेल वरती काम करताना दिसत आहे मला. मी एक्सेल वरती काही क्वेश्चन विचारू शकतो का तुम्हाला? तर दिलेल्या डेटामध्ये तुम्ही जी मार्कशीट आहे त्या मार्कशीटमध्ये टोटल जे आहे त्या ठिकाणी सगळं स्कोअर काढून आलेल्या स्कोर्समध्ये 600 पेक्षा जर कमी असेल तर त्याला रिमार्क्समध्ये गुड आणि 600 पेक्षा जास्त असेल तर रिमार्क्समध्ये व्हेरी गुड असा रिमार्क द्यायचा आहे. तर ते कसं द्याल तुम्हाला, मला प्रोसेस सांगू शकाल का? हो, सर्व विद्यार्थ्यांचे टोटल मार्क्स काढायचे आहेत. त्यासाठी आपल्याला सम घ्यावे लागेल, नंतर एंटर, नंतर ह्या मार्क्सला रिप्लिकेट करायचं पूर्ण 21 पर्यंत. नंतर आपल्याला इफ फंक्शनचा उपयोग करायचा आहे. इफ फंक्शनसाठी मोर फंक्शन्समध्ये इफला सिलेक्ट करायचं. नेक्स्ट लोकल लॉजिकल टेस्टसाठी लॉजिकल टेस्टसाठी आपल्याला L2 मध्ये व्हॅल्यू दिलेली आहे. नेक्स्ट 600 पेक्षा जास्त घ्यायचं, त्यामुळे 600 पेक्षा जास्त. व्हॅल्यू इफ ट्रू दिलेला आहे त्यामुळे गुड. व्हॅल्यू इफ फॉल्स व्हेरी गुड. 600 किंवा पेक्षा जास्त मार्क असेल तर व्हेरी गुड असा रिमार्क दाखवायचा आहे. त्याला रिप्लिकेट करून घ्यायचं 21 पर्यंत. नेक्स्ट आन्सर सबमिट. अरे आपल्याला हा रिमार्क येऊन जाईल. अगदी बरोबर उत्तर दिलं. तर या क्लासमध्ये जॉईन होऊन तुला कसं वाटतंय? खूप छान वाटते आणि सर आम्हाला खूप समजावून सांगतात. छोटे छोटे गोष्टी सुद्धा समजावून सांगतात सर. अगदी छान. बरं, परीक्षा किती दिवसावर आहे आणखी? 3 दिवस. 3 दिवस. मग तुझी तयारी पूर्ण झालेली आहे का? हो, झाली. खूप चांगली.